नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला मोठी बातमी. भारतामध्ये गेल्या 24 तासात 3293 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मंगळवारी एका दिवसात 3,60,000 नव्या रुग्णांची किंवा नव्या कोरोनाबाधितांची नोंद संपूर्ण देशभरात झाली आहे. आतापर्यंत 2,61,162 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. संपूर्ण देशातली मंगळवारची ही आकडेवारी 3,60,000 रुग्ण हे एका दिवसात 24 तासात संपूर्ण देशामध्ये सापडलेले आहेत. तर 3,293 रुग्णांचा एका दिवसात मृत्यू झालाय. 24 तासातली ही रुग्णसंख्या आहे संपूर्ण देशभरातली. मंगळवारच्या दिवशी 3,293 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 3,60,000 नवे कोरोनाबाधित रुग्ण संपूर्ण देशभरात 24 तासात समोर आलेत. आतापर्यंत एकूण 2,61,162 जण कोरोनामुक्त देखील झालेत. संपूर्ण देशभरात रोजच्या रोज काय आकडेवारी आहे यावरती आपण नजर टाकत असतो. आणि मंगळवार म्हणजे कालच्या दिवशी एका 24 तासात 3,293 रुग्ण कोरोनामुळे दगावलेत. तर 3,60,000 ही देशातली एका दिवसातली कोरोनाबाधितांची संख्या आहे. संपूर्ण जगामध्ये भारतानं तर रेकॉर्ड ब्रेकच केलेला आहे एका दिवसातल्या या रुग्णसंख्येचा. रुग्णसंख्येमध्ये संपूर्ण देशभराचा विचार केला तर प्रचंड वाढ होतीये. कारण भारतामध्ये एकेका दिवसाला 3,60,000 इतके कोरोनाबाधित एका दिवसाला समोर येत आहेत. आणि मंगळवारी एका दिवसात 3,293 कोरोनाबाधितांचा मृत्यू देखील झालाय. रोजच्या रोज टेस्टिंग होते आणि त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही एका दिवसाला 3.5 लाखांच्या वर ही देशातली सध्याची परिस्थिती आहे. जगातील सर्वाधिक एका दिवसातली रुग्णवाढ ही भारतामध्ये दिसून येते. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत मुंबईतून. प्रफुल्ल, संपूर्ण देशाचा विचार केला तर 3.5 लाखाच्या वर एका दिवसाची रुग्णसंख्या, काल देखील तशीच परिस्थिती होती. काय आणखी माहिती? आपण जर पाहिलं तर गेल्या 4 दिवसांपासून जो 3.25 लाख ते 3.5 लाख या दरम्यान देशभरातली रुग्णसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर गेले 3 दिवस ती वाढत होती. काल फक्त 20,000ने कमी झाली, आज पुन्हा ती वाढली आहे. कुठेतरी संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा कहर जो आहे तो देखील सुरू आपल्याला दिसतोय. रुग्णांच्या मृत्यूची संख्या जर आपण जरी बघितली तर गेल्या 4 दिवसांमध्ये जवळपास 2,500 लोकांचा जो मृत्यू आहे संपूर्ण देशभरात या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. 2,500च्या वरच रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी मृत्यूची नोंद जी आहे ती संपूर्ण देशामध्ये दिसते. नक्कीच कुठेतरी हा पीक पिरियड जो आहे तो सध्या सुरू आहे का, की आणखी यापेक्षा जास्त लाट जी आहे ती येईल असं या ठिकाणी बोललं जात आहे. या सगळ्या जरी गोष्टी पाहिल्या तर रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव आपल्याला घेताना दिसत नाहीये. महाराष्ट्रात देखील रुग्णसंख्या वाढतेच आहे आणि तीच परिस्थिती देशाची देखील आहे. अगदी बरोबर. आणि ही सगळी परिस्थिती हे आकडेच सांगतायत. धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. दिवसाला 3.5 लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे देशभरामध्ये आणि मृत्यूची संख्या सुद्धा त्याच प्रमाणात आहे. यानंतर पुढच्या बातमीकडे वळतोय. माजी खासदार आणि माजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचं सकाळी 10 वाजता कोरोनामुळे निधन झालंय. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झाल्याची ही अतिशय दुःखद बातमी. काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी येते. माजी खासदार आणि माजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचं आज सकाळी 10 वाजता कोरोनामुळे निधन झालंय. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील. पुन्हा जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेतच. प्रफुल्ल, अनेक नेत्यांना मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आपण पाहिलं आणि आता काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांना देखील कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचं निधन झाल्याची ही बातमी येते. काय आणखी माहिती? हो, आताच वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयाकडून ही माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचं आताच कोरोनामुळे निधन झालंय. आपण जर पाहिलं तर गेल्या 2 आठवड्यापूर्वी वर्षा गायकवाड यांच्या कुटुंबामध्ये आणि त्यांच्या बंगल्यामध्ये जवळपास 5 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात संपूर्ण घर जे आहे ते क्वारंटाईन देखील करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून एकनाथ गायकवाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार जे आहेत ते सुरू होते.
पण आज अखेर करोनामुळे त्यांचं निधन झालेलं जी दुःखद बातमी जी आहे ती समोर आलेली आहे. आणि नक्कीच ही एक चिंतेची बाब देखील आहे, कारण आपण जर पाहिलं तर 3 ते 4 नेते म्हणजे आता संजय देवतळे असतील विदर्भामध्ये त्यांचं देखील करोनामुळे निधन झाल्याचं परवाच या ठिकाणी समोर आलं. हो. आता एकनाथ गायकवाड यांचं आज या ठिकाणी निधन झालेलं आहे. बरं, मात्र त्यांना कोरोनाची लागण कधी झाली होती? किती दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते? कोणत्या रुग्णालयात? काय माहिती मिळते त्याबद्दल? एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या 2 आठवड्यांपूर्वी वर्षा गायकवाड यांचा जो शासकीय बंगला आहे त्या बंगल्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्या कुटुंबातल्या 3 ते 4 जणांना वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन देखील करण्यात आलं होतं. त्याच दरम्यान कोरोनाची जी लागण आहे ती एकनाथ गायकवाडांना देखील झाल्याचं या ठिकाणी माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला दिसते. आणि त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू होते. पण अखेर उपचाराला कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचं आज निधन झालंय. बिलकुल. आणि काँग्रेसच्या गोटातून काय नेमक्या प्रतिक्रिया येत आहेत? कारण एक मोठा काँग्रेसचा नेता आणि कोरोनामुळे निधन होणं संपूर्ण काँग्रेस पक्षावरतीच शोककळा पसरली असेल. नक्कीच. कारण एकनाथ गायकवाड हे काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील या ठिकाणी त्यांनी पदभार सोडला होता. आणि अनेक वर्ष काँग्रेसचे खासदार जे आहेत ते राहिलेले आहेत. त्यामुळे निश्चित एक मोठी भूमिका जी आहे ती मुंबई काँग्रेसमध्ये एकनाथ गायकवाड यांची कायम राहिलेली आहे. वर्षा गायकवाड ह्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांची देखील मुंबईच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आणि आताच ही बातमी या ठिकाणी समोर आल्यामुळे नक्कीच काँग्रेसमध्ये एक चिंतेचं वातावरण जे आहे ते आज दिसून येते. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे आणि त्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्या वडिलांचं या ठिकाणी निधन झालं. नक्कीच कॅबिनेट बैठकीमध्ये देखील या संदर्भात शोक जो आहे तो व्यक्त केला जाईल. प्रफुल्ल, एकनाथ गायकवाड यांची राजकीय कारकीर्द काय थोडक्यात सांगाल? आपण जर पाहिलं तर एकनाथ गायकवाड एका आपण धारावी सारख्या या संपूर्ण भागामधून आपलं राजकीय करिअर त्यांनी या ठिकाणी सुरू केलं. आणि जवळपास 4 वेळा खासदार जे आहेत ते दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहिलेले आहेत. आणि जे आपण मुंबई काँग्रेसची धुरा 2 वेळा त्यांनी या ठिकाणी सांभाळलेली आहे. आणि एक मोठा मानणारा त्यांना वर्ग जो आहे तो या ठिकाणी आहे. आणि एका गटाचं नेतृत्व देखील एकनाथ गायकवाड ह्या मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये करतात. त्यानंतर या संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईमध्ये मोर्चे बांधणी करणं असेल आणि त्याचबरोबर विधानसभेची जबाबदारी घेणं असेल, या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या एकनाथ गायकवाडांनी या ठिकाणी पार पाडल्या. बरोबर. प्रफुल्ल, एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालंय, त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे म्हणजे सोपस्कार तिथे पार पाडले जाणार नाहीत. कोरोना संदर्भात जो काही प्रोटोकॉल असेल तो सगळा पाळून कशा पद्धतीनं पुढे असणार आहे? या ठिकाणी आताच कार्यालयाकडनं जी माहिती मिळालेली आहे की त्यांचं निधन झालेलं आहे. पण आपण जर कोरोनाचे संपूर्ण नियम जर पाळले तर जास्त या ठिकाणी गर्दी करू नये आणि त्या संदर्भात अत्यंत मोजक्या कुटुंबातल्या लोकांनी अंत्यविधी पार पाडावा. या संदर्भातले जे नियम आहेत तेच कदाचित या ठिकाणी देखील लावण्यात येतील. आणि ते एकूण पार्थिव सोपवताना तिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये अंत्यविधीचे जे संस्कार आहेत ते न करता थेट स्मशानभूमीत नेता येईल का या संदर्भातली देखील चाचपणी होईल. पण जास्त गर्दी करू नये ही भूमिका जी आहे ती त्यांच्याकडनं त्यांच्या कार्यालयाकडनं देखील कळवली जाईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी नियमानुसार देखील ती बंधनकारक आहे. बिलकुल. प्रफुल्ल, थोडंसं थांबवतोय तुम्हाला, मात्र सध्या एक दुःखद बातमी काँग्रेसच्या गोटातून, ती म्हणजे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालं. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील आणि गेल्या 2 आठवड्यापूर्वी त्यांना कोरोनानं ग्रासलं. एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. आज सकाळी 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना संदर्भातले सगळे नियम पाळूनच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र कोरोनामुळे मुंबईमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झाल्याची ही बातमी. मुंबई काँग्रेसमध्ये एकनाथ गायकवाड यांनी खूप मोलाची त्यांची कामगिरी आहे. आतापर्यंत राजकीय कारकीर्द त्यांची संपूर्ण जर पाहिली तर एकूण 4 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले दक्षिण मध्य मुंबईतून. त्यानंतर मुंबई काँग्रेसची धुरा सुद्धा त्यांनी अनेक वर्ष सांभाळली. त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड या सुद्धा सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री. एकनाथ गायकवाड यांना 2 आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांच्या किंबहुना घरामध्ये एकूण 4 ते 5 जणांना कोरोनाची लागण झालेली होती. आणि
यातच त्यांचं निधन झाल्याची ही दुःखद बातमी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. रत्नाकर महाजनची अतिशय दुःखद बातमी संपूर्ण मुंबई काँग्रेससाठीच एक प्रकारे म्हणावे लागेल, कारण एकनाथ गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसचं जे काही नेतृत्व इतक्या वर्ष केलं, काय एकूणच त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगाल? मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष ते बऱ्याच नंतर झाले, पण त्याआधी ते काँग्रेस पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ आणि एकनिष्ठ असे कार्यकर्ते होते. मुंबई लोकसभा मतदारसंघातून दादर ज्या मतदारसंघात येतं त्या मतदारसंघात मनोहर जोशींचा पराभव करून ते प्रथम लोकसभेवर निवडून आले. त्याआधी ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते. एका अर्थानं महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले असे ते प्रशासन कुशल आणि लोकाभिमुख नेते होते. कोरोनाच्या या चपेटमध्ये कोण कोण कधी कधी येईल हे काही सांगता येत नाही, अशी एक अनिश्चित परिस्थिती या महामारीनं जगात आणि आपल्या देशात निर्माण केलेली आहे. वस्तुतः मुंबईमध्ये कोरोनाची नवीन लागण झालेल्यांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत एकनाथराव जर गेले असतील तर ती विशेष खेदपूर्वक नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि वर्षा गायकवाड यांच्या दुःखात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत आम्ही सर्व. बिलकुल. आणि 2 आठवड्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती कशी, या संदर्भात काय म्हणजे तुम्ही त्याबद्दल माहिती घेतली असेल, मात्र एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते असं कळतंय. कसे एकूणच हे 15 दिवस होते? नाही, कोरोनाच्या बद्दल असं आहे की शुद्ध कोरोनानी होणाऱ्या मृत्यूंपेक्षा कोरोनाच्या बरोबर ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि अन्य जर कोमॉर्बिडिटी ज्याला म्हणतात ते असेल तर ते अधिक धोकादायक असतं. त्यांना या कोमॉर्बिडिटीज होत्या, त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक प्रिकॉशन घेण्याची आणि वेळेवर सर्व उपाययोजना करण्याची दक्षता हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेण्यात आलेली होती. पण शेवटी तो एक रोग आहे, शरीर हे सुद्धा एक यंत्र आहे. ते यंत्र कधी अचानक काम करायचं थांबेल सांगता येत नाही. त्याप्रमाणे ते थांबलं एवढंच खरं. बरं. मात्र अलीकडच्या कोणत्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या सोबत तुमची भेटगाठ झाली असेल किंवा काही एकत्र काम केलं असेल? कधी झाली होती शेवटची भेट? आमची शेवटची भेट आता मुंबईत एका लग्नाच्या रिसेप्शन मध्ये झाली होती. पण ती काही राजकीय भेट नव्हती, ती एक सामाजिक भेट होती. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये ज्या उत्साहानं, तरुणाच्या उत्साहानं आणि कल्पकपणे त्यांनी पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा वाहिली ती मी स्वतः पाहिली आहे. मुंबई महापालिकेसारख्या बहुसंख्य लोकांच्या म्हणजे कॉस्मोपॉलिटन लोकांच्या महापालिकेची निवडणूक लढवणं हे फार अवघड काम आहे. ते त्यांनी अत्यंत कुशलतेनं सांभाळलं आणि त्या काळात महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची यंत्रणा कुशलतेनं सांभाळली हे मी स्वतः पाहिलेलं आहे. जी, रत्नाकर महाजनजी खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. महत्वाची बातमी, मुंबऱ्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आणि त्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला. या संदर्भात एकनाथ शिंदे बोलतायत. जी काही यंत्रणा, जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम देखील 24 तास सुरू आहे. म्हणजे सगळ्यात म्हणजे AC असेल, ICU असेल, ऑक्सिजन बेड असतील, हे सगळे जे काही 24 तास सुरू आहेत आपल्याला माहीत आहे. आणि म्हणूनच मी सगळ्यांनाच सूचना वारंवार दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहे ते कोविड हॉस्पिटल असू दे, नॉन कोविड हॉस्पिटल असू दे, त्याचं फायर ऑडिट झालं पाहिजे, इलेक्ट्रिक ऑडिट झालं पाहिजे, स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि ऑक्सिजनचं ऑडिट देखील झालं पाहिजे. अशा प्रकारच्या वारंवार सूचना मी दिलेल्या आहेत. आणि त्यासाठी कुठल्याही म्हणजे त्या हॉस्पिटलवर अवलंबून न राहता थर्ड पार्टी एजन्सी अपॉइंट देखील महापालिका करते आहे. आणि जेणेकरून या ठिकाणी अशा घटना वारंवार घडणार नाहीत. परंतु या ठिकाणी तर म्हणजे ICU मध्ये आग लागलीच नाही, मीटर बॉक्स आहे तिकडे शॉर्ट सर्किट झालं.
आणि ही आग जी आहे ती दूर झाला आणि त्या आग खाली ICU मध्ये न पसरता वरच्या माळ्यापर्यंत आग पोहोचली. परंतु हे जे ICUतले पेशंट आहेत ते पेशंट शिफ्टिंग करताना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. यांना मंत्री जितेंद्र आव्हाड साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांशी बोलून माझी देखील त्यांची चर्चा झाली. शासनाच्या वतीने 5 लाख रुपये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या परिवाराला आणि जखमी झाले त्यांना 1 लाख रुपये आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी महापालिकेचे कमिशनर आहेत, महापालिकेच्या वतीने देखील त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना देखील 5 लाख रुपयाचा मदतीचा हात देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आता ज्यांचा मृत्यू झाला आपण त्यांना तर पुन्हा परत आणू शकत नाही, परंतु त्यांचा परिवार आहे त्याला थोडा का होईना मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न आहे. तिकडे देखील ऑक्सिजन कमी झालं होतं आणि दुसरीकडे ऑक्सिजन त्यांचा संपायच्या आधी महापालिकेने तातडीने त्यांना ऑक्सिजनचे सिलेंडर पुरवले होते आणि म्हणूनच मी आयुक्तांना देखील आणि आपल्या सर्व यंत्रणांना सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जे प्रायव्हेट हॉस्पिटल असतील त्यांना देखील त्यांचा देखील मॉनिटरिंग करा. ऑक्सिजन अगदी 11th आवरला संपला आणि दुर्घटना घडली असं होऊ नये आणि म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटलच्या मालकांनी आणि त्यांच्या प्रशासनाने देखील त्यांचा ऑक्सिजन 50-60% आल्यानंतर तातडीने पावलं उचलली पाहिजे आणि त्यांना काय अडचण असेल तर महापालिकेला संपर्क साधला पाहिजे जेणेकरून ऑक्सिजनच्या अभावी कोणाचाही मृत्यू होणार नाही. वेदांच्या बाबतीमध्ये काल उच्चस्तरीय कमिटी गठीत केली होती. त्याचा अहवाल कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे रात्री. यहाँ पर कुठला प्राइम है ना, प्राइम क्रिटिकल अस्पताल में एक दुर्घटना हुई है. मीटर बॉक्स में शॉर्ट सर्किट होने की वजह से 4 लोगों की दुखद मृत्यु हुई है और यहाँ पर जो ये नॉन कोविड हॉस्पिटल था यहाँ पर शिफ्टिंग के वक्त यहाँ पर जब मीटर बॉक्स में आग लगने के बाद शॉर्ट सर्किट होने के बाद सफोकेशन हुआ था, धुआं हुआ था और इसकी वजह से पिछले खिड़की में से तोड़कर ग्रिल तोड़कर उसमें से पेशेंट को शिफ्ट कराया गया. लेकिन दुर्भाग्यवश ये पेशेंट की 4 लोगों की वो जगह शिफ्ट किया, ये क्रिटिकल पेशेंट थे वहाँ अस्पताल में उनकी मृत्यु हुई है. ये बहुत ही दुखद घटना है और ऐसी दुर्घटना बार बार ना हो इसके लिए महापालिका प्रशासन पूरी तरह कोशिश कर रही है, लगातार कोशिश कर रहे हैं. लेकिन पिछले 1 साल से जैसे डॉक्टर, स्टाफ, पुलिस सभी लोगों पर बहुत ही स्ट्रेस है, प्रेशर है, वैसी जो सिस्टम भी है, AC सिस्टम होगी, ICU सिस्टम होगी, इलेक्ट्रिक सिस्टम होगी, ये भी 24 आवर्स चल रही है और इसलिए उसका ऑडिट होना चाहिए. और ऐसी सूचना मैंने दी है. इलेक्ट्रिक ऑडिट है, फायर ऑडिट है, स्ट्रक्चरल ऑडिट और ऑक्सीजन का ऑडिट भी होना चाहिए और ताकि ऐसी घटना दोबारा ना हो. लगातार चौथी या 5वीं घटना है जो अस्पतालों में हो रही है. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त या रुग्णालयाला भेट दिली मुंब्र्यातल्या आणि तिथे जाऊन त्यांनी घटनेची पाहणी केलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या ऑडिटचा प्रश्न उपस्थित होतो. नगरविकास मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रुग्णालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट किंवा फायर ऑडिट, सेफ्टी ऑडिट हे झालं पाहिजे या संदर्भात सूचना देऊ असं त्यांनी म्हटलंय. आग ही ICU मध्ये लागलेली नाही. 24 तास तिथे यंत्रणा काम करतात आणि मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तर जखमींना 1 लाख रुपयाचं अर्थसहाय्य घोषित केल्याचं त्यांनी सांगितलं. मुंब्रा रुग्णालयाला त्यांनी भेट दिलेली आहे. इथे एक छोटासा ब्रेक. तुम्हाला माहितीये टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. म्युझिक अरे
दोपहर आ रही है बॉलीवुड की सबसे बड़ी कॉमेडी फिल्में घर वाली बाहर वाली, आज दोपहर 2:30 बजे स्टार गोल्ड पर। आले आले कीटाणू बाहेरून आले, सर्वांना घाबरवलं जेव्हा फ्लोअरवर आले. आले कीटाणू बाहेरून आले. बाहेरून आलेल्या कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोअर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. पॅडकॉर्पचा जो विश्वास आहे, जो त्याची जी क्वालिटी आहे, ती क्वालिटीचा पंप मार्केटमध्ये नाही. 2 पंप ज्या दिवशी आले त्या दिवशी फक्त सहज असे बाहेरच ठेवलेले होते. कस्टमर आलं, विचारलं आणि त्यांनी ते पडगिलवर नाव पाहिलं आणि तो घेऊन गेला. घेऊन गेल्याच्या नंतर मला लक्षात आलं हे बाहेर जर ठेवलं तर हे माल विकतो. मग एक वेळेस जर पॅडकॉर्प जर त्याने वापरला तर तो दुसऱ्या वेळेस तो दुसरा पंप विचारतच घेत नाही. तो म्हणतो आपल्याला घ्यायचा तर पॅडकॉर्पच घ्यायचा. 1% जरी कस्टमर माझ्याकडं नाराज असेल पडगिलवर पॅडकॉर्पसाठी, असं एक सुद्धा कस्टमर नाही माझ्याकडे. आजच पॅडकॉर्पच्या परिवारात सहभागी व्हा. डीलरशिपसाठी मिस्ड कॉल द्या 18003157 या टोल फ्री नंबरवर. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसला. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. छान वाटतं इथे यायला. पूर्वी तर कधी यायचो कधी नाही. वेदनाच इतक्या होत राहायच्या गुडघ्यामध्ये. मग एक दिवस निखिलने आयोडेक्सचा अल्ट्रा जेल आणून दिला. इट वर्क्ड. ते देखील जराही आग न होता. आयोडेक्स अल्ट्रा जेल हा काही साधारण जेल नाही, डायक्लोफेनॅक युक्त इमल जेल आहे, जो आतील सूज कमी करतो आणि वेदना मुळापासून संपवतो. आयोडेक्स अल्ट्रा जेल. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोअर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. हे घाल. बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना. हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना. वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं. वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोटे केस काढतं. साला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ, जस्ट वीट इट. इंग्लिश मध्ये नकार कळवूया. तर आत्याच्या काकाच्या भाच्याच्या स्थळाला नकार कळवायचा तर टू मच प्रेशर दूर करा. marathishadi.com वर या. आजच रजिस्टर करा. जर्म्स आणि व्हायरसेस पृष्ठभागांवर अनेक दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. म्हणून माझा भरोसा लायझॉल, जो मारतो कोविड-19 पसरवणारा कोरोना व्हायरसला फक्त 30 सेकंदामध्ये आणि 99.9% जर्म्स देखील. म्हणून तर घर बनते सेफ टू टच. प्रत्येक नात्याची गोडी जपतो प्रेमाचा रंग सोनेरी. आम्ही आहोत गोवर्धन तूप, गाईच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध तूप. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसला. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. वा बाई, पण यामुळे बाबांच्या हॅपीनेस वर तर परिणाम नाही होणार ना? नाही होणार. एवढा कॉन्फिडन्स? हो, कारण हे समोसे बनवले तिरुमाला ऑइल मध्ये. तिरुमाला ऑइल असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. जर्म्सचा पाऊस पडला तर शर्ट अम्ब्रेला बनला. आता बघाल कशी ही ट्राउझर टॉवेल बनेल. जेव्हा कपड्यांमध्ये इतके जर्म्स असतील जमलेले, तेव्हा एकटा डिटर्जंट हलका पडतो. म्हणून नवीन डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर. दरवेळी डिटर्जंटच्या सोबत हा करतो जर्म्स पासून संरक्षण आणि देतो संपूर्ण स्वच्छता. डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर, परफेक्ट लॉन्ड्रीची नवी पद्धत. ओंक्याला जशी शिस्त लावायची गरज आहे तशी बायको म्हणून तू परत ये ना आई. जोवर तू तह करत नाहीस तोवर आमचे चह पिण्याचे सुद्धा वांदे. आज माझे हात तुझ्या खाली अडकले. म्हणजे दगडाखाली अडकले. म्हणजे मी दगड आहे, द रॉक. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण, जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्स वर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँडवॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपले काय आहे? डेटॉल, बी 100% शुअर.
कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. तुम्हाला माहितीये टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता बघूयात फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनपैकी जवळपास 50% ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प पूर्ण झालाय, तर लिक्विड ऑक्सिजन प्रकल्पाचं काम देखील प्रगतीपथावर आहे. मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्यामध्ये ऑक्सिजन निर्मितीमध्ये नंदुरबार जिल्हा स्वयंपूर्ण होणारा पहिला जिल्हा ठरणार आहे. याच सर्व प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांनी. 3 महिन्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे 3 प्लांट आणि जिल्ह्याच्या जवळपास 40 ते 50% ऑक्सिजनची स्वतःच्या जिल्ह्यात निर्मिती हे सगळं साध्य करून दाखवलं आहे नंदुरबार जिल्ह्याने. आणि नंदुरबारच्या ह्या जिल्ह्यात सध्या तरी ऑक्सिजनचा 50% जो काही पुरवठा आहे त्यावरती नंदुरबार जिल्ह्याने स्वतःचं समाधान स्वतः शोधलं आहे. स्वयंस्फूर्तीबाबत आपल्याशी बोलण्यासाठी आहे नंदुरबारचे जिल्हाधिकारी ज्यांनी हे सगळं विजन डोळ्यासमोर ठेवून गेल्या 3 महिन्यापूर्वी सगळे ही नियोजन केलं आणि नंदुरबार जिल्हा आता स्वतः ऑक्सिजन निर्मितीच्या पूर्ततेच्या दिशेने वाटचाल करतोय. याबाबत त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे आपण जाणून घ्या. सर, नेमकी आता काय पोझिशन आहे ऑक्सिजनची आणि आपण हे सगळं कसं केलं? सर्वात प्रथम जिल्ह्यामध्ये जेव्हा कोविड सुरू झाला होता तर जिल्ह्यामध्ये हा नंदुरबार मागासलेला आणि आदिवासी बहुल जिल्हा, इथं कुठलाही लिक्विड रिफिलिंग प्लांट नव्हता, टँक नव्हता. तर सर्वात प्रथम आम्ही जिल्ह्यामध्ये कोविडच्या अनुषंगाने जेव्हा कोविडची वेव ओसरली तर भविष्यात जर परत वेव आली तर जिल्ह्यात तारांबळ होता कामा नये आणि जिल्हा सेल्फ रिलायन्स पाहिजे, सेल्फ त्याच्यावरती अवेलेबिलिटी पाहिजे म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला एक प्लांट उभा केला. त्याची साधारणतः कॅपॅसिटी 600 लिटर पर मिनिट एवढी असते. एक प्लांट दिवसाला साधारणतः 125 जम्बो सिलेंडर एवढं ऑक्सिजन भरू शकतं आणि याला कुठल्याही प्रकारचं रॉ मटेरियल किंवा लिक्विड ऑक्सिजन लागणार नाही. अशा पद्धतीचा एक प्लांट इस्टॅब्लिश केला. आणि जसं अमेरिका आणि ब्राझीलमध्ये केसेस वाढत होते आणि जेव्हा आम्हाला हिंट लागली की डबल म्युटेशनने हे आमच्याकडे सुद्धा वाढेल तर मार्चच्या 2nd वीकला सिव्हिलला परत सेम टेक्नॉलॉजीचा दुसरा प्लांट उभा केला आणि त्यासोबत बूस्टरही लावलं. तर बूस्टरचा अर्थ काय होतो की टँकमधून ते छोटे छोटे सिलेंडरला भरू शकतो. आणि आता जस्ट 4-5 दिवसापूर्वी शहादामध्ये सुद्धा तिसरा प्लांट हा कार्यान्वित झाला. तिथं सुद्धा 100 बेडचं आपण हॉस्टेलमध्ये ऑक्सिजन हॉस्पिटल उभं केलं आहे. आता एकूण पर्पज हा होता की नंदुरबारसारख्या जिल्ह्यामध्ये जिथं गव्हर्नमेंट प्रायव्हेट एक लॅब नाही, ॲम्ब्युलन्सेस प्रायव्हेट फार कमी आहेत, स्वतःचे लिक्विड प्लांट नाहीत, अशा ठिकाणी आम्ही 27 ॲम्ब्युलन्सेस, स्वतःची एकमेव गव्हर्नमेंट आर्टिफिशियल लॅब आणि हे 3 प्लांट उभे केले. आता ह्या व्यतिरिक्त सुद्धा एक जम्बो जो ऑक्सिजन निर्मिती, लिक्विड ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट सुरू झालेला आहे, त्याचं काम सुरू केलेलं आहे. तो किती दिवसात पूर्ण होईल आणि तो सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती राहील? बेसिकली ही लिंडेल कंपनीसोबत आम्ही ॲग्रीमेंट तयार केलेला आहे. हा जो ते आम्हाला टँक प्रोव्हाइड करतील, त्यांचा टँकर रेग्युलर बेसिसवरती येईल आणि 20,000 क्युबिक मीटर एवढी त्याची कॅपॅसिटी राहील. एकदा हा टँक भरला तर 300 बेडसाठी साधारणतः 5-7 दिवस कंटिन्यू पुरेल एवढा ऑक्सिजन त्या टँकमधून पूर्ण सिव्हिल हॉस्पिटल एक ऑक्सिजन लाईन सेंट्रलाइज करून त्याच्यामध्ये हा सप्लाय होईल आणि मे बी हे पुढच्या 7-8 दिवसामध्ये मटेरियलाइज होईल अशी आमची अपेक्षा आहे. टँकची ऑर्डर देण्यात आलेली आहे, ती बँगलोरवरून निघतं. जे काही गव्हर्नमेंट फॉर्मॅलिटीज आहेत, ॲग्रीमेंट आहे, परमिशन आहे, NOC आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मिळालेली आहे. सिव्हिल वर्कचं काम अंतिम टप्प्यावरती आहे. आमची अपेक्षा आहे की पुढच्या वीकच्या शेवटपर्यंत तो प्लांट ॲक्टिवेट होईल आणि तो झाल्यानंतर तिथले जे एअरचे प्लांट आहेत त्यांची आम्ही हवा जम्बो सिलेंडरमध्ये भरू आणि त्या जम्बो सिलेंडरचा वापर जिल्ह्यामध्ये बॅडमिंटन हॉलमध्ये 150 बेडचं जम्बो हॉस्पिटल विथ ऑक्सिजन फॅसिलिटीज त्याचं सुद्धा काम जोरात चाललेलं आहे, तिथं करू. आज घडीला जरी आमच्याकडे ऑक्सिजन बेड सफिशियंट असतील किंवा बेडची कमतरता नाही आहे, परंतु गव्हर्नमेंटची कॅपॅसिटी जास्तीत जास्त वाढवण्याचा आमचा मानस आहे. कारण गरीब रुग्ण, सामान्य रुग्ण प्रायव्हेटची फी अफोर्ड करू शकत नाही. त्याच्यामुळे जेवढे जास्त गव्हर्नमेंट ऑक्सिजन बेड्स तयार करण्यात येतील तेवढा आम्ही करायचा प्रयत्न करतो. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार.
ज्यावेळेला नागपूरमध्ये रुग्णांना ऑक्सिजन मिळत नव्हते किंवा रुग्णालय प्रशासन हतबल होतं, त्याचबरोबर सरकारी यंत्रणा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत होती, तेव्हा नागपूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक प्यारे खान यांनी पुढाकार घेऊन 4 पट किमतीने इतर राज्यातून ऑक्सिजन खरेदी करून नागपूरच्या जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिले। यासाठी त्यांनी आपल्या खिशातून 50 लाख रुपये खर्च केले। शून्यातून पुढे आलेले प्यारे खान यांनी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवत कठीण काळात समाजासाठी मदत केली, हे विशेष आहे। त्यांच्याशी संवाद साधले आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहोळे यांनी। कोरोनाच्या काळामध्ये आपण अनेक निगेटिव्ह स्टोऱ्या बघितल्या, मात्र नागपूरमध्ये एक पॉझिटिव्ह स्टोरी आहे। ती स्टोरी अशी आहे की प्यारे खान एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे। त्यांनी स्वतः 1 करोड रुपये खर्च करून नागपूरकरांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करून दिलं। त्या काळामध्ये उपलब्ध करून दिलं ज्या काळामध्ये नागपूरचं जिल्हा प्रशासन असो किंवा इतर यंत्रणा असो त्यांना ऑक्सिजन सापडत नव्हतं। त्यांची ही सक्सेस स्टोरी काही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, जब आपको पता चला कि नागपुर में ऑक्सीजन की किल्लत है, तो उस समय आपने खुद इनिशिएटिव लेके प्रयास किया, वो क्या मोमेंट थी और किस तरह से और कहाँ से कितना ऑक्सीजन आपने लाया? एक्चुअली क्या था कि नागपुर में जीएमसी में बेड नहीं थे लोगों को अवेलेबल, क्योंकि बेड इसलिए अवेलेबल नहीं थे क्योंकि ऑक्सीजन नहीं था। और गरीब लोग कहाँ जाते, तो उस समय मेरे को एकदम अचानक क्लिक हुआ, तो मैंने 2 टैंकर्स का अरेंजमेंट किया, एक बेल्लारी से और एक भिलाई से। तो जैसे टैंकर्स मैंने यहाँ पे लेके आए तो श्री नितिन गडकरी जी के यहाँ से मुझे फ़ोन आया, बोले इसमें और क्या हम कर सकते और क्या बड़ा कर सकते। तो फिर साहब ने मुझे वैजाग से एक उनके जो मित्र थे उनसे बात करके टैंकर दिलवाया। उसके बाद सज्जन जी जिंदल कंपनी वहाँ से एक टैंकर दिलवाया। तो ऐसा करते करते अभी आज हमारे तकरीबन 12-13 टैंकर नागपुर में चल रहे हैं। आज नागपुर ऑक्सीजन फ्री है बोले तो चलेगा। आज नागपुर में ऑक्सीजन की किल्लत नहीं है। अच्छा, आपने अब तक कितना टन लाया? जो स्टार्टिंग में लाया था वो कितना था और अब रोज? 32 टन मैंने स्टार्टिंग में लेके आया था और अभी तो मेरे ख्याल से हम लोग 400 टन के आसपास ला चुके होंगे। नागपुर के कलेक्टर ऑफिस में आपके टीम का ऑफिस भी बना दिया है। अभी आपको विदर्भ का पूरा जो ट्रांसपोर्ट का काम दिया ऑक्सीजन का, तो उसके बारे में बताइए। नहीं, ट्रांसपोर्ट का काम नहीं दिया मेरे को, खाली मॉनिटरिंग। और हम कोई इसमें बिजनेस नहीं कर रहे, ना हमको इसमें बिजनेस करना है ना पैसे कमाना है। जो टैंकर्स है उसको हम ड्राइवरों को, हमने हमारे ड्राइवर रखे हैं, ड्राइवर्स भी नहीं थे, उनको खर्चा हम दे रहे हैं, उनको पगार हम दे रहे। सिर्फ गवर्नमेंट अभी हमारे को इतना हेल्प कर रही है कि ऑक्सीजन दिलाने का काम वो कर रही है। और हम उनको बता रहे कि यहाँ ऑक्सीजन अवेलेबल है, यहाँ अवेलेबल है, यहाँ अवेलेबल है। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। नागपूरमध्येच माणुसकीचा आगळा वेगळा प्रकार अनुभवायला मिळालाय। स्वतः मृत्यूशय्येवर असताना दुसऱ्याच्या जगण्याची चिंता असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नारायणराव दाभाडकर यांनी आपला बेड एका तरुणासाठी रिकामा करून दिला। 85 वर्षीय दाभाडकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता। ऑक्सिजनची पातळी 55 पर्यंत खाली घसरली होती। त्यांना गांधीनगर इथल्या मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात बेड मिळाला, मात्र त्यांना त्याच वेळी खिडकीच्या बाहेर एक महिला स्वतःच्या नवऱ्याला बेड मिळावा आणि प्राण वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचं त्यांच्या नजरेस पडलं। त्यांनी काही क्षण विचार केला आणि जावयांना बोलावून घेतलं। माझं वय 85 आहे, माझ्या मागच्या सगळ्याच जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यात, मी माझं जगणं जगलोय, आता जगण्याची गरज त्या पेशंटला आहे, तेव्हा त्यांना माझा बेड द्यावा असं त्यांनी सांगितलं। अवघ्या 2 तासात नारायणरावांनी बेड रिकामा केला। ते घरी परतले। दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 एप्रिलला दुपारी 2 वाजता त्यांनी मात्र प्राण सोडले। तर नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते। तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 यांच्या संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल। आणि अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7 लॉग ऑन moneycontrol.com/संजीवनी यावरती संपर्क करा। एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। हार्पिक ने
दिलं तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन पसरून राहिले टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी, याची ऍडव्हान्स ट्यूबुलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप. ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया. जळत्या जळत्या उन्हाळ्याचा मोसम आला, सावत जळत घामोळ घेऊन आला, आला मोसम थंड थंड टर्मिकूलचा. डर्मिकूल सोबत 55 रुपयाचा डेटॉल कूल साबण फ्री. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्सवर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँडवॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. जे काय घडलं ते घडाया नको होता. तुया माहिती तुया नवरा कसा मेला मला माहिती, बायजीला भी माहिती. सांगू का कोणी मारला? ऐश्वर्याला कळणार का विकासच्या खऱ्या खुन्याचं नाव. तू सौभाग्यवती हो. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मी नेहमी डेटॉलवर भरोसा केला आहे. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे. प्रेमळ सावली आईच्या कृपेची, कोरोनाच्या विरुद्ध माझा भरोशाचा साथी. डेटॉल, बी 100% शुअर. धन आसन. आधी आपला कॅस्ट्रॉल CRB टर्बोमॅक्सचा कॅन उचला, त्याचे झाकण उघडून आत असणाऱ्या कुपनचा QR कोड स्कॅन करा आणि सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी मिळवा. कॅस्ट्रॉल CRB टर्बोमॅक्सची धन आसन ऑफर इंजिनचे आयुष्य दुपटीने वाढवते आणि आपल्याला देते समृद्धी. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस वर 99.9% जंतू मारतो आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला